कालचे कपडे आज घालत नाही, मग हे का घातलंय? मी आणतच होते, मला मला कल्पना आहे लिजिट सरांच्या शाळेत जायची वेळ झाली आहे ते. अजूनही बोलणार नाही आहात का? आज माझा चेहरा दिसतोय का तुला? हेकेखोरपणाच्या बुरख्याआड काल तुला माझा चेहरा दिसत नव्हता ना? मी कोणी अनोळखी माणूस तुला वाटत होतो. अहो, भावनेच्या भरात बोलून जातो आपण, तेच का धरून ठेवायचं? आपण नवरा बायको आहोत. नगरच्या विषयावरून आपल्यात कशाला तेढ निर्माण व्हायला हवी? आपण दोघंही जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, मग ती स्वीकारूया. नगर किंवा काही आपल्या नात्यात कशाला यायला हवं? तुला काय वाटतं, तुझं हे म्हणणं पटणार आहे? त्यात शाळेचा विचारच नाही आणि हे मला कदापिही मान्य असणार नाही. हो, पण मी ते नाही म्हणतच नाहीये, पण आपल्यात हे बघा, मी पड खाऊन बोलायला आले ना, मग तुम्ही पण 2 पावलं पुढे या ना. तू शाळा आणि शिक्षण सोडून उगाचच नात्याचे दोर मध्ये आणतेस. तुला कितीही सांगून काही फरकच पडणार नाही, कारण तू तुझं मत तुझ्या डोक्यामध्ये पक्क केलेलं आहेस. मग मला काही सांगायचं नाही. एक काळ असा होता जेव्हा मी निर्णय घेतलाय याचं तुम्हाला कौतुक होतं. हो, होतं ना, पण त्याचे दुष्परिणाम असे भोगावे लागतील हे तेव्हा माझ्या मनात नव्हतं. तू अत्यंत अत्यंत हट्टी झालेली आहेस. नेमकं कोण हट्टी झालंय याचा तुम्ही एकदा शांतपणे विचार करा. माईंना हे सगळं आवडेल ना? हो, आवडेल ना. माई, हे बघ, आज आम्ही आपली शाळा नटवली. काल तुझा सत्कार झाला म्हणून आज शाळा बी नटली. छानच नटवली हाय. हा, या दिवसात आमच्याकडे लय पानं फुलं येतात ना, म्हणून. ह्या दिवसात असं काय विशेष असतं? अहो, नवरात्र नाही का, सगळीकडे उत्साहच असतो. आम्ही भोंडला खेळतो. म्हणजे श्री कृष्ण कमलकांता असे कसे झाले माझ्या नशिबी आले. श्री कृष्ण कमलकांता असे कसे झाले माझ्या नशिबी आले. वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा. वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा. तिकडून आला वेडा, त्याने ते पाहिले. होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या. होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या. वेड्याच्या बायकोने केले होते लाडू. वेड्याच्या बायकोने केले होते लाडू. तिकडून आला वेडा, त्याने ते पाहिले. चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले. चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले. ए माई हसल्या. सावी, तू नेहमी सारखी नव्हतीस म्हणून या पोरींनी समदा उद्योग केला बर का. आता तू हसलीस आणि समद्यांच्या चेहऱ्यावर बघ कसा आनंद पसरलाय. हो, घरी मी पण हेच करते. बाबा आईला ओरडले की बिचारी चुलीसमोर आसवं गाळत बसते. वेड्याच्या बायकोचं गाणं ऐकलं की ती खुदकन असते. अगदी आपल्या सावित्रीमाई कशा हसल्या तसंच.
या मुली मला सावित्रीमाईच म्हणतात. ई माई काय, बाई किती छान वाटतं. हो हो आम्ही बाईच म्हणू. काय म्हणालीस तू? सावित्री माई. हो मी पण तेच म्हणणार, सावित्री माई. तू आईपेक्षा कमी प्रेम करतेस का आमच्यावर? मग बाई का म्हणू? मायेने करतेस म्हणून माई म्हणू. यांच्यातच जग आहे माझं. ह्या मुली म्हणजे माझा श्वास आहे. त्यांनाच दूर ठेवायचं कशासाठी? तर म्हणे त्यांच्याच भविष्यासाठी. तेही 6 महिने. हे म्हणजे मूळ इथे धरणार नाही म्हणून रोपटं उपटायचं, पण लावायचं मात्र कुठेच नाही. 6 महिने मग कशी मुळं धरतील? कसा बरोबर हुडकून काढला की नाही मी तुला. आमचे दिवटे चिरंजीव कुठे दिवे लावत असतात देवास ठाऊक. आणि गोपू भट म्हणजे मुलखाचे रडत राव. घोड्यावर बसले तर पडल्याचीच वार्ता यायची. मला जे नुसत्या डोळ्यांनी दिसते ते त्या स्पलिते मशाली घेऊनही दिसत नाही. काय बघतोयस काय असा? काय बी उमजनाजी. तुम्हाच कशाला उमजायला हवे? अरे आमचे बोलणे जर तुम्हाला सहजासहजी समजायला लागले तर तुम्ही लोक उद्या आमच्या शेजारीच येऊन बसायचा. ते जाऊ दे, मुद्द्याचं बोल. आयत्या वेळी माघार घ्यायचा नाहीस ना? विंचू आणि इंगळी एकत्र आणणार ना तू? काय विचारतोय मी स्वतः माझ्या डोळ्यांनी खातरजमा करून घेईन. लक्षात येतंय का तुझ्या? असं इंचाला डोसणार तर तुम्हाला डंक मारल. अरे मग तू कशाचा आहेस? मला जर विंचवाने डंख मारला तर त्याचे पाप कुणाच्या शिरावर येईल? तुझ्याच ना. ब्रह्महत्येचे पातक चढवून घेशील डोक्यावर. 7 जन्म नरक यातनातून सुटका व्हायची नाही हो तुझी. आता कुठं चांगलंय? ते मागच्या जन्मात पातक केलेस म्हणून भोगतोयस आता. या जन्मातल्या नरक यातनांपासून तुझी सुटका व्हावी म्हणूनच परमेश्वराने माझी योजना केलेली आहे. अरे मला मदत केलीस म्हणजे धर्मास मदत केलीस, आणि धर्मास मदत केलीस म्हणजे देवाचेच कार्य केल्यासारखे झाले. बोल, आहेस ना तयार? जी, तुम्ही सांगणार तसं करणार. उत्तम उत्तम. मग आता ऐक. विंचू इंगळ्या आधी इथे घेऊन ये. मला माझ्या डोळ्यांनी बघू देत त्या. नंतर मग सांगतो तुला कुठे आणि कधी सोडायच्या ते. आणि हो, या विंचू इंगळ्या इथे आणताना त्यांना चांगले खाऊ पिऊ घाल हो. म्हणजे माझ्याकडे आणताना उपाशी नको आणूस. काय? फातिमा, आजच्या दिवसाची सांगताच होऊ नये असं वाटतंय मला. माई या एकाच शब्दात न्हावून निघाल्यासारखं वाटतंय. याच्या एवढं दुसरं काही महत्वाचं असूच शकत नाही. बा आनंदाची उधळण मुखड्यावर दिसते ग बाई, दिसते. आम्हाला बी कळू दे की आम्ही बी सगळेच आहोत. तुम्हाला आनंद झाला म्हणून आमच्या पोटात नाही दुखणार. नाही तसं काही विशेष नाही पारुताई. शाळेतलं बोलत होतो. नाही सांगायचं तर नका सांगू, झाकून ठेवा. आता म्हणलीस ना दुसरं काही महत्वाचं नाही. फातिमा जवळची, तिला बरं सांगितलं. हन्म्या उगा सुखात इरजण नको घालू. म्या सांगते.
ज्या मुली शाळेत सावीला बाई म्हणायच्या त्याच आज मायेनं माई म्हणाल्या. आणि सांगून नाही बरं का पारुताई, त्यांना स्वतःला आतून वाटलं की मला माई म्हणावं. तेव्हापासून रुईच्या कापसावाणी गत झालीये माझी. कुणीतरी आपल्याला आतून माई म्हणतं तेव्हा बरोबरच आहे. पोटी मूल नसतं तेव्हाच दुसरं कोणी माई म्हणल्याचं अप्रूप वाटतं. हे पारू, तुझ्या जिभेला काही हाड? का काही चुकीचं बोलले का? आता सौताला मूल झालं की दुसरं कोणी माई म्हणल्याचं कशाला कौतिक वाटत नाही का? सांग ना तूच. हा आता लागला असेल पर जे हाय ते हाय. आपण दुसऱ्याचा आनंद वाढवू शकलो नाही तरी काही हरकत नाही पारुताई, पण निदान जखमेवर मीठ चोळू नये. बस. सावी, तू मनाला लावून घेऊ नको. हवेत पाय उचललेत असं वाटावं आणि लगेच कुणीतरी जमिनीवर आदळावं का? मैं जमी पर लाने वाली ही थी. पूछ क्यों? पूछ ना क्यों? क्यों? अगं, आनंदाच्या भरात तू साळत पोरी म्हणतील त्याला हो म्हणत होतीस. ठाऊक आहे? हो, पण कशाला हो म्हटलं ते तरी सांग. भोंडल्याला. सुमतीने विचारलं की आमच्या अंगणात भोंडला खेळायचा, तर तू हो म्हणालीस. मग काय झालं? मी पण लहानपणी खेळले. बचपन में खेलना और अब खेलना फर्क होता है ना. त्यावेळी तुझ्याकडे बघायचा नजरिया आणि आता समाजाचा तुझ्याकडे बघायचा नजरिया सारखा नाहीये ना. माझा तरी तसाच आहे. बाकी प्रत्येकाला काय वाटेल हे मी कसं ठरवणार? काहीतरी धुराळा उडवलं असंच हे जोडपं वागतं. एवढी कुमकुमी अंगात येते तरी कुठून? सर येऊ काय? हो हो, या 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 ज्योतिराव. सर सध्या आम्हाला म्हणजे मला आणि सावित्रीला नगरला जाता येणार नाही सर. ठीक आहे. तुम्ही इतक्या थंडपणे स्वीकारलं सर. मग मी काय करणार? हो, मुलांचा फायदा कशात आहे आणि नुकसान कशात आहे हे मी सांगितलं. माझं तेवढंच काम. होय, म्हणजे नुकसान होईल हे खरंच आहे, पण नुकसान होईल म्हणजे काय होईल? आम्हाला तुमच्या इतकं चांगलं शिकवता येणार नाही असंच होईल ना. आता चेंडू बघा. हा चेंडू नीट दिसण्यासाठी आपल्याला असा दूर धरावा लागतो. अहो, एखाद्या गोष्टीचं अनालिसिस करायचं असेल तर ती गोष्ट आपल्याला निरनिराळ्या बाजूनी बघावी लागते. आता हेच बघा ना. बसा. आता मला सांगा, ह्या वर्तुळात हा त्रिकोण बसेल का? तसंच षटकोणामध्ये षटकोन बसेल, वर्तुळ बसणार नाही. हो, इयत्ता आणि वर्गवार मुलांची विभागणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यांची आकलन क्षमताच वेगवेगळी असते. हे काहीतरी वेगळं ऐकतोय एवढं खरं.
अहो शिक्षण क्षेत्रातले क्रांतीच म्हणा ना, वयाचा आकलनाशी थेट संबंध असतोच. बेरीज वजाबाकी ह्या पलीकडे जे जे शिक्षण आहे ते द्यायला नको का? पण ते देताना कोणाला किती समजेल हे मात्र बघायला हवं. आता पदार्थ विज्ञान शास्त्र शिकवायला गेलं तर ह्याचे 6 नियम आहेत. पण ते सगळेच्या सगळे तुमच्या शाळेतील मुलींना सारखेच समजतील का? हो, लाकडात खिळा आहे म्हणजे जिथे खिळा आहे तिथे लाकूड नाही, हे नाही हे त्यांना समजेल का? अहो, पर्वतावरून शंकू सोडला तर पर्वताच्या आकर्षणामुळे तो वाकडा होतो, पण हाच शंकू गवंडी लोकांना सरळ भिंत रचायला ओळंबा म्हणून उपयोगी पडतो. अहो, म्हणजे काहीतरी नियम तिथे लागू होतातच, पण हे समजण्याची कुवत सगळ्यांची सारखीच असेल का? ह्या सगळ्याचा असा कधीच विचार केला नव्हता. शिक्षण प्रणालीमध्ये क्रांतिकारक बदल घडवणारे हे तंत्र आहे. सर, मी हे सगळं सामान आजच्या दिवस घरी घेऊन जाऊ का? म्हणजे जसं हे सगळं मला समजलंय तसंच ते सावित्रीला सुद्धा समजवावं असं मला वाटतंय. की तुम्हीच येता? अहो, परक्या माणसाने सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगा, ते जास्त योग्य होईल. ठीक आहे. वस्तात, ते ब्रह्मास्त्र म्हणजे काय ते समजलं. विंचू आणि इंगळ्या. बाली आणि सापाकडून यो केशव भट विंचवापर्यंतच पोहोचणार. त्याची झेप मारदानी असणारच नाही. वाघ शिवाचा तर विचार बी करणार नाही. त्याच्या डोसक्यात जसे किडे वळवळतात ना, तसेच डाव त्याला सुचणार. वय, अहो तो केशव भट ते इंचू आणि इंगळ्या घेऊन येणाऱ्या माणसाला म्हणाल का तुझी नरक यातनाच्या मधून सुटका कराया माझा जन्म झालाय. देवानं तशी योजना केली. त्याला मदत म्हणजे धर्माला मदत, आणि धर्माला मदत म्हणजे देवाचं काम. वा रे वा केशव भट, तू म्हणजे ध्रुव बारापरीच देवाचा लाडका नाही का? लोकांना पापाच्या खाईतून मोकळं कराय तू जन्माला आलायस. अरे एवढं जर असेल तर भारत माता इंग्रजांच्या हातात अडकली आहे. तुझी ताकद ज्योतीच्या मागे खर्च कशापायी करतोयस तू? असल हिम्मत ना तर सरळ आणि तिरक्या चाली त्या इंग्रजांच्या विरुद्ध खेळ. नुसतं मी ऐक सुचू का? तो इंचू आणि इंगळ्या देणारा माणूस आहे ना व, त्याला हाणू का? त्याचे हातपाय चेचून टाकतो ना व. काय विषयात तो केशव भटाला इंचू आणि इंगळ्या देईल. अरे रंग्या, त्यो नाही तर त्याचा बाप दुसरा. त्या केशव भटाला माणसांची कमी आहे का? त्या केशव भटाला वाट सापडली आता. अहो पर मग हा घाव थेट मुळावरच घालायचा, इकडं तिकडं नाही. म्हणजे केशव भट? वय, केशव भट बोलला होता ना, पुराव्या सकट बोला. आता त्याला त्या इंचू आणि इंगळ्या सकट पकडू. नाही त्या विंचवाची नांगी त्या केशव भटाला टसवली तर यो लहुजीव असतात आखाडा सोडल कायमचा. आता हे आले रे आले की भोंडल्याचं कानावर घालायचं. सावित्री, सावित्री, हे बघ. हे काय? मी तुला सांगत होतो ते तुला पटत नव्हतं. आता हे बघ, म्हणजे पटेल तुला. अजून सूर रागाचा कशालाय? हा सूर रागाचा नाही. मग कसलाय? मला सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ते नंतर. सावित्री, आत्ता ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं असू शकत नाही. अगं, शिक्षण क्षेत्रातली ही ते राहू दे. नीट लक्ष द्या. हे बघ, हा चेंडू आहे. हा चेंडू जर मी इथे धरला तर तो मला जास्तीत जास्त दिसेल का? बिलकुल नाही. हा चेंडू जास्तीत जास्त दिसण्याकरता मला काय करावं लागेल? अंतर वाढवावं लागेल. आता हा चेंडू मला जास्तीत जास्त दिसायला सुरुवात झाली, पण सगळाच्या सगळा जर चेंडू मला पाहायचा असेल तर मला काय करावं लागेल? आपण
हळूहळू उंचावरून जर चेंडू बघायला लागलो, हळूहळू सगळाच्या सगळा चेंडू दिसण्याची प्रक्रिया सुरू होते. माझं म्हणणं पोहोचतंय ना तुझ्यापर्यंत? वेगवेगळ्या अंतरावरून वेगवेगळा दिसेल आणि जेवढं उंचीवर जाऊ तेवढा संपूर्ण दिसेल, हे मलाही ठाऊक आहे. हा, पण एक लक्षात घे, प्रत्येकाची उंची सारखी नसणार, प्रत्येक मुलाची उंची वेगवेगळी असणार, त्याची समज वेगवेगळी असणार आणि त्याच्यात वयोगटानुसार बदल होणार. म्हणजे हे बघ, आता बेरीज वजाबाकीच्या पलीकडचं शिक्षण आपल्याला मुलांना द्यायलाच हवं, पण ते शिक्षण देताना ते शिक्षण समजून घेण्याची प्रत्येकाची कुवत वेगवेगळी असणार, ती वयोगटानुसार बदलणार. आता पदार्थ विज्ञान शास्त्र जर आपण शिकवायला घेतलं तर त्याचे 6 कायदे आहेत. हे 6 कायदे आपल्या 9 मुलींना प्रत्येकीला सारखे समजतील का? म्हणजे काय? लाकडात खिळा आहे म्हणजेच जिथे खिळा आहे तिथे लाकूड नाही, हा नियम तर लागू होतो आहे, पण तो सगळ्यांना सारखा समजण्याची कुवत सगळ्यांमध्ये आहे का, हे आपण पाहायला हवं. सावित्री, लक्ष नाही तुझं? आहे हो, मलाही समजतंय. पण मग तुझ्या डोक्यात काही वेगळं चालू आहे का? अगं, इयत्ता, वर्गवारी अशा क्रांतिकारी संकल्पना डोळ्यासमोर दिसत आहेत आणि तुझ्या चेहऱ्यावर काहीच बदल नाही. अगं, मला ज्या क्षणी हे जाणवलं त्या क्षणी माझ्या मनात असा विचार आला की हे आपल्याला कसं सुचलं नाही. मुली आज मला माई म्हणाल्या. हा? हो, ज्या मुली मला आजपर्यंत बाई म्हणायच्या त्या आज मला माई म्हणाल्या. त्यांनाही हळूहळू शिक्षणाचं महत्व पटतंय. बघ, म्हणजे मुलींना जे कळतंय ते अजून तूच नाकारते आहेस. सावित्री, मुलींना शास्त्रशुद्ध शिक्षण मिळण्यात त्यांचाच फायदा आहे, कारण शिक्षणाची तत्वच अशी आहे. मला पण काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं, हे तुमच्या गावीही नाही. आजी, तुला राग नाही ना आला सगळे घरी येणार आहेत म्हणून? अगं, वेडी आहेस का तू? नवरात्रात जेवढ्या कुमारिका सुवासिनी आपल्या अंगणात खेळून जातील तेवढ्या चांगल्या बघ, तेवढंच पुण्य मिळतं. हो तर प्रत्येकीच्या रूपात देवीचा वास मानतात. सगळ्या जितक्या आनंदी तेवढी देवी आपली आनंदी. मग तर आम्ही खूप मज्जा करू आणि आपल्या देवीला प्रसन्न करू. शिवाय सावित्री येणार म्हणजे तिलाही थोडा बदल मिळेल. बिचारीला भोंडल्याची माहिती असेल नसेल कोण जाणे, पण काही काळ तरी बिचारीचा आनंदात जाईल. असं का म्हणतेस आजी? अगं, सावित्री नावाचा वसाच तसा आहे. पदरात निखारा घेऊन वाटचाल करायची हे सावित्री नावाच्या नशिबी आहे. आणि आपल्याकडून तिला आनंद मिळाला तर चांगलंच नाही का? काल जे सांगायचंय ते राहूनच गेलं. आज आता सांगितलं नाही तर पुन्हा चिडतील. खूळ लागलाय काय? एकटीच बोलतेस? नाही, कुठे काय. अच्छा, हे मलाच भास होत असतील. अहो थांबा ना. उगा सोंग नकोय. काल माझ्याशी बोलायला आलीस तर लगेच ऐकवलंस की पड खाऊन बोलायला आलीस. आज बोलूच नकोस, कारण मला जे सांगायचं आहे ते माझं तुला समजावून झालेलं आहे. तरीही डोक्यात प्रकाश पडत नसेल तर काय बोलणार? अहो नाही, ते नाही. म्हणजे कालच सांगायचं होतं पण रागवायचं नाही. मला काय पिसाळलेला कुत्रा चावलाय का उगाच रागवायला? पण एक सांगतो, रागावण्यासारखी गोष्ट असेल तर मी स्वतःला नाही आवरू शकणार. मग राहू द्या, रागवालच तुम्ही. असलं खेळत बसायला मला वेळ नाही. सांगायचं असेल तर सांग, नाहीतर नको सांगू. अहो कालच सांगणार होते, पण तुम्ही ते काही काही दाखवत होतात त्यात म्हटलं नको.
आणि आज लक्षात आलं की ते महत्वाचं आहे आणि तुम्हाला सांगायचं राहून गेलं. प्रस्तावनेत एवढा वेळ फुकट कशाला घालवायचा आहे? जे काय आहे ते पटकन बोल. म्हणजे सुमती आहे ना आपली मोकाशींची, ती म्हणाली म्हणून आम्ही सगळ्या जणी त्यांच्या अंगणात जमणार आहोत. जमणार आहात हे कळलं. पुढे चटाचटा बोल. नाही म्हणजे मुली तसं म्हणाल्या, मी नाही. आम्ही आज तिथे भोंडला खेळणार आहोत. नवरात्रीचे दिवस आहेत, बायकांची हौस असते, रागवू नका. तुला माहिती आहे मला राग येणार, तर उगाच कशाला नसते भानगडीत पडतेस? अंधश्रद्धेचं पोषण करणाऱ्या कुठल्याही गोष्टीला माझा विरोधच असेल. हो पण भोंडल्यात काहीही अंधश्रद्धा नाहीये, असं का करता? हळदी कुंकू भोंडला हे प्रकार का करतात? कारण त्या निमित्ताने बायकांना एकत्र येता यावं, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करता याव्यात म्हणून ना. पाटावर मधोमध रांगोळीने हत्ती काढतात, त्या भोवती फेर धरून नाचतात, कारण बायकांचं सरलेलं बालपण त्या निमित्ताने परत येतं. ही झाली एक बाजू. शिवाय त्याचा मुख्य उद्देश तर इतका चांगला आहे की तो जर तुम्ही समजून घ्याल तर तुम्हीच म्हणाल की पुरुषांनी सुद्धा भोंडला खेळायला हवा. मी असलं कशाला म्हणेन? ऐकाल तर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे माती मायेचा गौरव, तिच्यासाठी व्यक्त केलेली कृतज्ञता, तिची पूजा आहे ही. पावसाशिवाय जमिनीची सुफलन शक्ती बहरत नाही, पण पावसामुळे मातीमाय जेव्हा तृप्त होते तेव्हा जणू ती पोटुशी असते. तिच्यासाठी फेर धरून गाणी म्हणायची म्हणजे जणू तिचं डोहाळ जेवण असतं. तिची कौतुक, तिची आर्जव, तिचा सोहळा, या अशा सोहळ्याला तुम्ही नकार द्या? खेळण्याच्या नादात जे काल दाखवलेलं आहे ते विसरू नकोस म्हणजे झालं.